जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भंवरलाल जैन उर्फ मोठे भाऊ यांच्या जयंतीनिमित्त 14 डिसेंबर ते 14 जानेवारी 2025 या काळात जळगावच्या जैन हिल्सवर कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून नवीन संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जवळपास 50 प्रकारची पिके उभी करण्यात आली आहेत। ही पिके पाहण्यासाठी देश आणि राज्यातील शेतकऱ्यांनी आवर्जून या कृषी महोत्सवाला भेट द्यावी असं आवाहन जैन इरिगेशन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी केलं आहे। वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे अजैविक ताण सहन करणाऱ्या अंजीर आणि सीताफळ या फळपिकांच्या जातींबाबत संशोधन होणे गरजेचं असल्याचं मत भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बिकानेर येथील केंद्रीय कोरडवाहू उद्यानविद्या संस्थेचे संचालक डॉक्टर जगदीश राणे यांनी व्यक्त केलंय। खानदेशात पपई दराचा तिढा यंदाही सुरू आहे। सध्या 6 ते 8 रुपये प्रति किलोचा दर शेतकऱ्यांना जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळतोय। शेतकऱ्यांना कमी दर दिले जात असून 15 रुपये प्रति किलोचा दर जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून सहकारी साखर उद्योगात सक्षम आणि यशस्वी साखर कारखाने म्हणून परिवारातील साखर कारखान्यांची ओळख आहे। चालू हंगामात गाळप झालेल्या ऊसाला परिवारातील विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, रेणा सहकारी साखर कारखाना, विलास साखर कारखाना युनिट 1 या 3 साखर कारखान्यांकडून किमान 3000 रुपये प्रति टन भाव देण्यात येणार असल्याची माहिती मांजरा परिवाराचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली आहे। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावासह परिसरात वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतायत। धावडा गावासह परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हरभरा, उन्हाळी मका, गव्हासह भाजीपाल्याची लागवड केली आहे। ही पिके आता उगवूनही आली आहेत, मात्र त्यावर रोही, माकडे, वानरे, हरिण आदी वन्य प्राण्यांकडून ताव मारला जातो। त्यामुळे पिकांना धोका निर्माण झालाय। वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून वन्य प्राण्यांकडून पिकांचे होणारे नुकसान थांबावे अशी मागणी आता परिसरातील शेतकरी करतायत। ढगाळ वातावरणामुळे फुलोऱ्यात असलेले हरभरा पीक धोक्यात आले। यामुळे जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकरी चिंतेत सापडलेत। पिंपळगाव रेणुकाई परिसरात सुमारे 19,000 हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली आहे। मात्र भोकरदन तालुक्यातील मागील 2-3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे। काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी देखील लावली आहे। त्यामुळे ऐन फुलोऱ्यात आलेल्या हरभरा पिकाला बदलत्या वातावरणाचा फटका बसतोय। यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। जालन्याच्या मंठा तालुक्यात रब्बी हंगामात वाढ झाली आहे, मात्र बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत पडलेत। यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांनी यावर्षी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, करडई पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ केली आहे। परंतु मागील 8 ते 10 दिवसाला सतत हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होतंय। त्यामुळे रब्बी पिकांवर अळीसह किडींचा प्रादुर्भाव वाढलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आलं असून शेतकरी राजा चिंतेत सापडलाय। अहिल्यानगर, नाशिक, पुणे जिल्ह्यांच्या काही भागातून कोकणात समुद्राकडे वाहून जाणारे पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेकडे वळवण्याची योजना अनेक वर्षांपासून चर्चिली जाते। मात्र आता राज्याचे जलसंपदा खाते अहिल्यानगरला राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आल्याने ही योजना मार्गी लागणार असल्याची आशा उंचावली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही योजना पूर्ण करून शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचं स्पष्ट केलंय।